भाईंदरमध्ये भीषण आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। या मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। तर मीरा भाईंदर इंद्रलोक फेज 4 परिसरात झोपडपट्टी आणि तबेला असलेल्या भागात गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, ज्यात 2 लहान मुलांचा आणि जवळपास 40 वर्षांच्या एका व्यक्तीचा समावेश आहे। काही गायींचाही आगीत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान अंधार असल्यामुळे संपूर्ण तपास आणि शोधमोहीम करण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सकाळ होताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचून सखोल शोधमोहीम राबवते। घटनेचा पुढचा तपास सुरू करण्यात आला आहे। मीरा भाईंदरमधली ही दृश्य इंद्रलोक फेज 4 मध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडपट्टी आणि तबेला परिसरातल्या ठिकाणाला आग लागली, ज्यात 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। 2 लहान मुलांचा यात समावेश आहे। सकाळीच अग्निशमन दल आणि इतर मदत कार्य पोहोचलेलं आहे। त्यांच्याकडून सध्या शोध मोहीम सुरू करण्यात आली। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय की नाही याची माहिती अजून मिळू शकलेली नाहीये, पण या आगीची दाहकता पाहता आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। मीरा भाईंदरमध्ये भीषण आग लागली, ज्यात 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। या मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे, त्याचबरोबर एका 40 वर्षीय व्यक्तीचाही समावेश आहे। या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे। अग्निशमन दल घटनास्थळी सकाळी पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर आगीवर नियंत्रणाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे। घटना समोर आलेली आहे। ही आग जी आहे इंद्रलोक फेज 4 इथे लागलेली आहे। ही आग जी आहे रात्री सुमारे 8 ते 8:30 या वेळेच्या दरम्यान लागलेली आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे इकडचे जे लोक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। इकडचे जे लोक आहेत ते आता सध्या त्यांच्या घराच्या इकडे आलेली आहेत। मात्र ही जी आग आहे रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान लागलेली होती आणि ही आग लागण्याची घटना जी आहे शॉर्ट सर्किटमुळे झालेली आणि शॉर्ट सर्किट झाल्यानंतर लोकांच्या घरामध्ये सिलेंडर होते। ती शॉर्ट सर्किटची आग जी आहे त्या सिलेंडरला पसरली आणि त्यामुळे जे आहे नेमकं ब्लास्ट झाल्या ची घटना समोर आलेली आहे। 3 सिलेंडर जे होते ते इकडे जे आहे ब्लास्ट झालेले आहे आणि इकडच्या लोकांना जे आहे बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि यामध्ये जे आहे इकडचे जे स्थानिक लोक होते त्यांच्यामधून 3 लोकांचा मृत्यू झालेला सुद्धा माहिती पडत आहे। रात्री त्यांच्या